एकंदरीत विषय असा होता, आज या अभ्यासिकेमध्ये आपल्या मतदारसंघातील जवळपास शेतकरी वर्गाचे बरेचसे मुलं इथे अभ्यास करण्यासाठी येत आहेत. काल रात्री जवळपास 8:15च्या सुमारास इथे मीटरला आग लागून अत्यंत मोठी घटना घडणार होती, परंतु इथे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी ती आग लगेच विझवली आणि मोठा अनर्थ टळला. उद्याच्या 7-8 तारखेला इथे सोमवारी या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे असा विषय झाला असता, अगर ती आग जर विझवल्या गेली नसती तर वेगळंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणि त्यानंतर इथल्या जे विद्यार्थी आहेत यांचे बरेचसे काही मुद्दे आमच्याकडे त्यांनी दिलेत. माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब असतील किंवा नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे ते आले होते, तर त्यांच्या काही सुख सुविधा त्यांना ज्या लागत आहेत, काही त्या कमतरता आहेत, त्यांचे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे. ते आम्ही त्यांना लवकरच जसे आमच्याकडे लोकार्पण सोहळा होऊन जाईल त्यानंतर लक्ष घालून येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आपण त्यांचे जे जे प्रश्न असतील ते मार्गी लावून देऊ. लोकार्पण सोहळ्याच्या आधीच विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत तुमच्याकडे, कसं बघता एकंदरीत अपुरी अभ्यासिका होत आहे? नाही, अपुरी म्हणल्यापेक्षा लोकार्पण सोहळा जो करतायत, तर माझं असं मत होतं की जोपर्यंत ज्या ज्या यातल्या त्रुटी आहेत की जे कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबाने काम करायला पाहिजे होते पूर्णत्वास नेल्यानंतरच लोकार्पण केलं गेलं पाहिजे होतं. आता इस्टिमेट जेव्हा काम झालेलं का नाही हे आम्हाला बघावं लागेल. आता ज्या अर्थी इथे स्वच्छतागृहामध्ये मी प्रवेश केला तर अत्यंत दुर्गंधी इथे येत आहे. त्यानंतर ते एक्झॉस्ट लागलेले नाही आहेत. म्हणजे अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टीचं काम इथे पेंडिंग आहे आणि अतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी लागणार आहेत. जसे की ते कूलर ठेवले त्यामुळे ते व्यवस्थित काम करत नाहीत, तिथे एसीची आवश्यकता आहे, किंवा त्यांना बाकी इतरत्र पाणी फिल्टर ठेवले त्यामध्ये करंट येतोय, म्हणजे ते जे या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याही गोष्टी म्हणजे त्वरित आम्ही रिप्लेस करून तिथे चांगल्या प्रतीचे पाणी फिल्टर असतील किंवा बाकी गोष्टी याकडे लक्ष देऊन आम्ही त्वरित ते रिझॉल्व्ह करून देऊ. सुविधाचा अभाव असताना लोकार्पणाची घाई कशासाठी? मी ते घाई कशामुळे हे तर मी काही सांगू इच्छित नाहीये, परंतु माझी तीच एक तुम्हाला बोलल्याप्रमाणे अशी इच्छा होती की जोपर्यंत कोणतेही काम पूर्ण जात नाही, 100% काम कंप्लीट झाल्यानंतर 2 दिवस लोकार्पण लेट केलं तरी चालतं, पण लोकार्पण करण्याच्या आधी त्या स्पॉटला व्हिजिट करून काही त्रुटी राहिल्या आहेत का, इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं आहे का ही पाहणी ज्या आधिपत्याखाली काम झालं त्यांचे आहे